क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 10 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ ना एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे सर्वात महत्त्वाचे समुद्री धुनी. तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. कारण की विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्ही नुकतंच बघितलं असेल, अमेरिका, इस्रायल आणि जो इराणचा वॉर सुरू आहे, तिथे एक महत्त्वाची समुद्रधुनी म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मोझ आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि नुकतेच ते चर्चेचा विषय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जगातले सर्वात महत्त्वाचे समुद्रधुनी पाहणार आहोत. आता जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी, महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. 16 वर्षाखाली मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा प्रस्ताव आणणारं भारताचे पहिलं राज्य कोणते? तर तो भारताचं पहिलं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक राज्य. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी. राज्य कोणतं आहे? कर्नाटक. मुख्य उद्देश काय? मुलाचे मानसिक आरोग्य सुधारणे, सायबर धोक्यापासून संरक्षण करणे. धोरण 16 वर्षाखाली मुलांच्या सोशल मीडियावर वापरासाठी नवीन नियमावली तयार करणे. कारण म्हणजे मुलांमध्ये वाढते डिजिटल व्यसन आणि अभ्यासावर होणारे परिणाम याचं कारण ठरलेलं आहे. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे पहिलं खाजगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 हे कोणत्या स्टार्टअपने विकसित केलं आहे? तर त्या स्टार्टअपचे नाव आहे विद्यार्थी मित्रांनो स्कायरूट एरोस्पेस. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. विक्रम-1 रॉकेट स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेस. मुख्यालय कुठे? हैदराबाद येथे. क्षमता लिओ निम्न कक्षा म्हणजे 300 ते 500 किलो पेलोड. रचना पूर्णपणे कार्बन फायबर आणि 3D प्रिंटिंग इंजिनद्वारे बनावट करण्यात आलेली आहे. प्रेरणा डॉक्टर विक्रम साराभाई याच्या स्मृतीप्रित्यर्थ नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ समुद्रधुनी खालीलपैकी कोणत्या 2 जलाशयाला जोडते? तर तो पर्शियन आखात आणि ओमानच्या आखात यांना जोडते. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. हॉर्मुझची समुद्रधुनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जोडणी पर्शियन आखात आणि ओमानचा आखात. स्थान उत्तर इराण आणि दक्षिण ओमान व UAE. इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मॅपमध्ये, हा इराण देश आहे आणि हा ओमान देश आहे. तर इथला जो पार्ट आहे याला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ असे म्हणतात. हा पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान यांना जोडते. तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो एक्झाममध्ये की कोणत्या 2 यांना जोडते? तर हा पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान. तर काही विद्यार्थी मित्रांनो युनायटेड अरब अमिरातमध्ये कन्फ्यूज होऊ शकतात, पण इथे तुम्ही हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. व्यापाराच्या दृष्टिकोनातून बघितला तर जगातला 20 ते 30% कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गाने होते. रणनीती मध्यपूर्व आणि आशियाला जोडणारा मुख्य समुद्री मार्ग. रुंदी सर्वात अरुंद ठिकाण फक्त 33 किलोमीटरचे आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा जो एरिया आहे तो फक्त 33 किलोमीटर एवढा आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ही खूप महत्त्वाची धुनी आहे विद्यार्थी मित्रांनो समुद्रधुनी. तर तुम्ही याचे पॉईंट लक्षातच ठेवा कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, बार्सेलोना स्पेन येथे आयोजित मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026ची थीम काय आहे? द
IQ इरा म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे आणखी एक प्रश्न बनू शकतो की मोबाईल वर्ल्ड काँग्रेस कुठे आयोजित करण्यात आली? तर हे बार्सिलोना, स्पेन इथे आयोजित करण्यात आलेली आहे. तर हा पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, CAA अंतर्गत आसाममधले भारतीय नागरिकत्व मिळणारी पहिली व्यक्ती कोण ठरलेली आहे? तर पहिली व्यक्ती दीपाली दास हे ठरलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. आसाम CAA अंतर्गत नागरिकत्व दीपाली दास यांचे वय किती आहे? 60 वर्ष. स्थान कचरा जिल्हा आसाम, हवाईतांग गाव येथे. ऐतिहासिक नोंद, परदेशी फॉरेनर घोषित केल्यानंतर CAA अंतर्गत नागरिकत्व मिळणारी आसाममधली पहिली व्यक्ती ठरलेली आहे. 2019 ते 2021 या काळात सिलचर येथे डिटेन्शन सेंटरमध्ये 2 वर्ष व्यतीत केले त्यांनी. मूळ 1998 मध्ये त्या बांगलादेशातून भारतात स्थायिक झाल्या होत्या. दिनांक 6 मार्च 2026 रोजी त्यांना भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र मिळालेलं आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, SBI जनरल इन्शुरन्सचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ब्रँड अँबॅसेडरबद्दल पण माहिती लक्षातच ठेवा, कारण की आता नुकतंच MPSC मध्ये ब्रँड अँबॅसेडरबद्दल प्रश्न होता. तर SBI जनरल इन्शुरन्सचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? पंकज त्रिपाठी. त्यानंतर पुढला प्रश्न, आसाममधली कार्बी आंगलॉग भागात प्रशिक्षण दरम्यान भारतीय हवाई दलाचे कोणते लढाऊ विमान कोसळून 2 वैमानिकांचा मृत्यू झाला? तर सुखोई 30 MKI याचा लढाऊ विमान कोसळून 2 विमानवाहकांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. विमान दुर्घटना कार्बी आंगलॉग. विमानाचा प्रकार सुखोई 30 MKI. ठिकाण कार्बी आंगलॉग, जिल्हा आसाम येथे. हानी 2 वैमानिकांचा म्हणजेच पायलटचा मृत्यू झाला. कारण तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळून प्राथमिक अंदाज हा आहे. ताफ्याचे स्थान सुखोई हे भारताच्या हवाई दलाचे सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान मानलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अत्यंत दुर्दैवी विमान दुर्घटना. त्यानंतर पुढला प्रश्न, पद्मश्री पुरस्कार विजेता उस्ताद शेख महबूब सुभाणी यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या वादाशी संबंधित होते? तर ते नादस्वरम या वाद्यांशी संबंधित होते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. उस्ताद शेख महबूब सुभाणीचं निधन. वाद कोणता होता? नादस्वरम वादक. पुरस्कार पद्मश्री 2020 मध्ये त्यांना पत्नीसह संयुक्तपणे पद्मश्री पुरस्कार मिळालेला होता. जोडी पत्नी काली शाबी महबूब यांच्यासोबत नादस्वरमची जुगलबंदी खूप फेमस होती त्यांची. राज्य मूळ आंध्र प्रदेशच्या गुंटूर आणि कार्यक्षेत्र तामिळनाडूच्या श्रीरंगम इथे. निधन 4 मार्च 2026 रोजी वयाच्या 71व्या वर्षी त्यांचं निधन झालं. वारसा नादस्वरम वादकाच्या 8व्या पिढीचे ते प्रतिनिधित्व करत होते. त्यानंतर पुढला प्रश्न, होरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 अनुसार जगातला सर्वाधिक अब्जाधीश असलेला देश कोणता? तर तो देश आहे चीन. विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026. प्रथम देश चायना, तिथे 1110 अब्जाधीश, जगातला स्तर अव्वल. द्वितीय क्रमांकावर कोण आहे? अमेरिका, तिथे 1000 अब्जाधीश आहेत. तृतीय देशावर कोण आहे? भारत, तिथे 308 अब्जाधीश, म्हणजे जगात तिसरा क्रमांक. श्रीमंत शहर न्यूयॉर्क, 146 जगातले अब्जाधीश राजधानी असे न्यूयॉर्कला संबोधतात. भारताचे केंद्र मुंबईत 95 अब्जाधीश, भारतात प्रथम आणि जगात 6व्या क्रमांकावर. आशियाचे श्रीमंत मुकेश अंबानी 9.8 लाख कोटी रुपये संपत्तीशी प्रथम क्रमांकावर. जगातले श्रीमंत एलॉन मस्क, टेस्ला आणि स्पेसएक्स यांचे फाउंडर. नवीन ट्रेड AI कृत्रिम बुद्धिमत्ता हे संपत्ती निर्मितीचा सर्वात मोठा क्षेत्र ठरलेला आहे. विशेष नोंद म्हणजे अभिनेता शाहरुख खान यांची 1.3 बिलियन
अब्ज संपत्तीसह प्रथम आणि जागतिक यादीत सामील झालेले आहेत. तर ही खूप महत्त्वाची लिस्ट आहे, हरून ग्लोबल रिच लिस्ट 2026. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताने T20 विश्वचषक जिंकलेला नाही आहे? तर 2007मध्ये जिंकलेला आहे, 2024मध्ये T20 विश्वचषक जिंकलेला आहे आणि नुकताच आता 2026मध्ये पण विश्वचषक जिंकलेला. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3, 2011मध्ये T20 विश्वचषक नाही जिंकलेला आहे, तो 50 ओव्हरचा वर्ल्ड कप होता, म्हणजेच ODI. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट पण तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक घेतो. तर आजचा आपला सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, आपण जे जगातले महत्त्वाचे समुद्र धुणे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा एक्झाम पॉईंट ऑफ खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण की नुकतेच स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स ही चर्चेचा विषय आहे. तर तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल आणि इतर महत्त्वाच्या समुद्र धुणीबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण जगातल्या महत्त्वाचे समुद्र धुणे पाहूया. तर आशिया आणि हिंद महासागर क्षेत्राचे महत्त्वाचे धुणे आपण पाहूया. तिथे काय काय पाहणार आहोत आपण? मलक्का स्ट्रेट पाहणार आहोत, पाकची धुणी पाहणार आहोत, हॉर्मोन्स धुणी पाहणार आहोत, बल ए मेंदे हे धुणी पाहणार आहोत, सुंदा हे समुद्र धुणी पाहणार आहोत. यासोबत आपण तैवानचे समुद्र धुणी पाहणार आहोत आणि जोहर हे समुद्र धुणी पाहणार आहोत. तर सर्वात आधी मलक्काची समुद्र धुणी हे अंदमान समुद्र आणि दक्षिण चीन समुद्राला जोडते. हे इंडोनेशिया आणि मलेशिया दरम्यान असून हे जगातली सर्वात व्यस्त सागरी धुनीपैकी एक आहे. तर हे तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रेट ऑफ मलक्का मलेशिया आणि इंडोनेशिया या 2 देशादरम्यान आहे आणि हा अंदमान आणि चीनच्या समुद्राला जोडते. तर ही पण मलक्का स्ट्रेट तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण की ही जगातली सर्वात व्यस्त सागरी धुनीपैकी एक आहे. त्यानंतर पाकची स्ट्रेट हे बंगालच्या उपसागर आणि पाक बे यांना जोडते. तर तुम्ही हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे आहे पाकचे स्ट्रेट, हे श्रीलंका पासून आणि भारतापासून जातो. तर हे बंगालच्या उपसागर आणि पाक बे यांना जोडते. ही भारत आणि श्रीलंका याच्या दरम्यान आहे. हे भारत आहे आणि हा श्रीलंका आहे. तर ही पण दोन्ही खूप महत्त्वाची आहे, कारण की हे भारत आणि श्रीलंका याच्या दरम्यान आहे. त्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मोज हे पर्शियन आखात आणि ओमानच्या आखात यांना जोडते. जागतिक तेल व्यापारासाठी हे अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची मानली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे पर्शियन ऑफ गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान ह्या दोघांना जोडते आणि हे इराण आणि ओमान या 2 देशादरम्यान आहे. तर युनायटेड अरब अमिरात इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. आणि हे दोन्ही फक्त इथला डिस्टन्स फक्त विद्यार्थी मित्रांनो 33 किलोमीटर एवढा फक्त आहे. तर ही खूप महत्त्वाची समुद्री धुणी आहे. तुम्ही याबद्दल हे पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर बाब अल मेदान हे ताबडा समुद्र म्हणजे रेड सी आणि एडनचा आखात यांना जोडते. यमन आणि जिबुती आफ्रिका दरम्यान ही समुद्री धुणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता, ही समुद्री धुणी आहे. हे रेड सी आणि गल्फ ऑफ एडन यांना जोडते. तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की बाब अल मध्ये हे यमन आणि जिबुती या दरम्यान हे समुद्री धुणी आहे. त्यानंतर सुंदा स्ट्रेट जावा समुद्र आणि हिंद महासागर यांना जोडते. इंडोनेशियाच्या जावा आणि सुमित्रा बेटा दरम्यान आहे. तर ही सुंदा स्ट्रेट आहे विद्यार्थी मित्रांनो. हा जावा आणि हा सुमित्रा इथला भाग आहे. तर ह्या 2 जावा समुद्र आणि हिंद महासागर यांना जोडते. तर हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा इंडोनेशियाचा जावा आणि सुमित्रा बेट यांना या दरम्यान आहे. त्यानंतर तैवानची समुद्री धुणी हे दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्राला जोडते. चीन आणि तैवान दरम्यान ही समुद्री धुणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता, हा ईस्ट चायना सी आहे आणि हा दक्षिण चायना सी आहे. यांना हे जे पण तैवानची समुद्री धुणी आहे हे जोडते आणि हे चीन आणि तैवान या दरम्यान आहे.
त्यानंतर जोहर समुद्री धुनी हे मलेशिया आणि सिंगापूर यांना वेगळं करते. तर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, ही स्ट्रेट ऑफ जोहर आहे, हे मलेशिया आणि सिंगापूर यांना वेगळा करते. त्यानंतर आता आपण युरोप आणि आफ्रिका क्षेत्राची समुद्रधुनी पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाची म्हणजे जिब्राल्टर समुद्री धुनी, स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर. हा अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्राला जोडते. तर हे तुम्ही बघू शकता, स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर हे युरोप आणि नॉर्थ आफ्रिका यांना जोडते. तर ही खूप महत्त्वाची युरोप आणि आफ्रिकाची समुद्री धुनी आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. हे स्पेन आणि मोरोक्को यांना वेगळं करते. तर इथे 2 देश आहेत, स्पेन आणि मोरोक्को, यांना हे वेगळी करते जिब्राल्टर समुद्री धुनी. त्यानंतर आपण पाहूया डोव्हरची समुद्री धुनी. हे इंग्लिश खाडी आणि उत्तर समुद्राला जोडते. इंग्लंड आणि फ्रान्स दरम्यान हा सर्वात अरुंद भाग आहे. त्याला आपण इंग्लिश चॅनल पण असं म्हणतो, इंग्लिश खाडीला. त्यानंतर बारफोची समुद्री धुनी. हा काळा समुद्र आणि मरमरा समुद्र यांना जोडते. हे तुर्कीमध्ये असून आशिया आणि युरोपला वेगळं करते. त्यानंतर डार्डेनेल्स समुद्री धुनी मरमरा समुद्र आणि एजियन समुद्राला जोडते. ही देखील तुर्कीमध्ये आहे. त्यानंतर मेसिना समुद्री धुनी हे इटलीचा मुख्य भाग आणि सिसेल बेटला वेगळं करते. त्यानंतर स्ट्रेट ऑफ ओरेंटो हे एड्रिक समुद्र आणि आयोनियन समुद्राला जोडते. त्यानंतर आपण पाहूया उत्तर आणि दक्षिण अमेरिका क्षेत्राची समुद्री धुनी. बेरिंग समुद्री धुनी हे आर्क्टिक महासागर आणि पॅसिफिक महासागरची बेरिंग समुद्र यांना जोडते. रशिया आणि अलास्का यांना वेगळा करते. तर ही समुद्री धुनी पण तुम्ही लक्षात ठेवा. बेरिंग समुद्री धुनी हे रशिया आणि अलास्का म्हणजेच अमेरिका यांना वेगळं करते. त्यानंतर मॅंगलिंग समुद्री धुनी ही अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडते. चिलीच्या दक्षिण भागात हे नैसर्गिक समुद्री धुनी आहेत. तर हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. हे नैसर्गिक समुद्री धुनी आहे, हे अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडते. त्यानंतर फ्लोरिडाची समुद्री धुनी हे मेक्सिकोच्या आखात आणि अटलांटिक महासागरांना जोडते. अमेरिका आणि क्युबा या दरम्यान आहे. त्यानंतर डेव्हिस समुद्री धुनी हे बार्फिन उपसागर आणि लॅब्राडॉर समुद्राला जोडते आणि ग्रीनलँड आणि कॅनडा दरम्यान आहे. तर हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, डेव्हिसची समुद्री धुनी. त्यानंतर हडसन समुद्री धुनी हडसनच्या उपसागर आणि लॅब्राडोर समुद्राला जोडते. हडसनची समुद्री धुनी. त्यानंतर आपण ओशियनिया क्षेत्राची समुद्री धुनी पाहणार आहोत. कुक स्ट्रेट न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिण बेटांना एकापासून वेगळं करते. कुक समुद्री धुनी. त्यानंतर बास समुद्री धुनी ऑस्ट्रेलियाचा मुख्य भूभाग आणि तस्मानिया बेटाला वेगळं करते. बास समुद्री धुनी. तर विद्यार्थी मित्रांनो, ही खूप महत्त्वाचे 20 समुद्री धुनी आहेत आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. त्या टॉपिकच्या नंतर हा एक प्रश्न असतो तुमच्यासाठी, क्वेश्चन ऑफ द डे. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, भारतानं आतापर्यंत एकूण किती वेळा T20 विश्वचषक जिंकलेला आहे? तर तुमच्यासमोर ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार असावं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर हे जे डेली करंट अफेअर्सची सिरीज घेत आहोत, हे तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कवर करत आहोत आणि ते पण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे ते नक्की सांगा. आणि आपण आपल्या चॅनलवर एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, टेस्ट सिरीजचा उपक्रम. हे टेस्ट सिरीज पण तुम्हाला कशी वाटत ते पण तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे सर्व उपक्रमबद्दल तुमचा काय फीडबॅक आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला या माध्यमातून मिळतील. धन्यवाद.